हॅलो नमस्कार, मी चंचल माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज मी माझ्या पिल्लूसाठी स्पेशल काहीतरी बनवणार आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी पुढं. चला मग बनू. पहिले पाणी भरून घेऊ का? बाहेर पाणी आलंय पिल्लू. हां 5 वाजले संध्याकाळचे. आता आमची 5 वाजता पाणी येतं संध्याकाळी. तुम्हाला दाखवते मी. हे बघा इथं पाणी आलंय. पाणी भरायचंय. ती शेजारची दीदी भरते पाणी. तवर थांबतो आम्ही, मग भरू पाणी. पिल्लू ए बाबड्या, काय बघतोय? कार्टून बघतोय पिल्लू. चला तर मग इथं आपण चहा ठेवून घेऊ आपल्यासाठी. चवर शेजारची दीदी पाणी भरते. तर आज नव्हतं दूध म्हणून आम्हाला काळा चहा प्यावा लागतंय. तेवढ्यात आहो पण आले. मी आहोंना सुद्धा चहा दिला. आहोंना बोलले तर पाणी भरून घ्या, मला स्वयंपाक करायचा आहे. तर आहो मला बोलले ठीक आहे, मी भरतो पाणी, तू बनव स्वयंपाक. म्हटलं चला आहो आता पाणी भरतायत तर मी स्वयंपाकाला लागते. आज काय भाजीचं? पावभाजी. या मग खायला. मी ते सर्व भाज्या नेसून घेते. पिल्लू मला बोलत होता का मी करू लागतो मम्मी, पण त्याला बोलले नको बाबा, तू सगळा भाज्या इकडे तिकडे पसरून ठेवशील. तर इथं मी कुकर लावून घेते. कुकरमध्ये सर्व भाज्या टाकल्या आहेत शिजायला. तर आता मी भाज्या शिजून घेते. इथे माझ्या सर्व भाज्या शिजल्या. आता मी ते चांगले मॅश करून घेते. इथे कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक करून घेतली. याला लसूण पेस्ट केली आहे. आता मी भाजी करून घेते. इथे माझी भाजी रेडी झाली आहे. सॉरी मी रेसिपी दाखवू नाही शकली कारण की माझ्या फोन चार्जिंग नव्हता. तर पुढच्या टायमाला नक्की दाखवेल. आता आम्ही बसलोय जेवायला. पिलूला तर खूप आवडली पावभाजी. तो कसा म्हणतोय बघा. ती भाजी बघू. आम्ही जेवण करतोय, तुम्ही या जेवण करायला. तर आजचा ब्लॉग इथंच थांबू. बाय बाय.